तक्षशिला ग्लॅडियरचे आयकॉन बॉलर विजय पटारे सज्ज. एक मॅच नंतर मी गायब. तसेच सारनाथ लायनचे लेमन खूपच सुंदर बॅट्समन आहेत. ते बॉक्स जरी खेळत असले पण त्यांचा ओव्हरमध्ये कोणी हात नाही पकडू शकत अशी ती बॅटिंग करतात. आपले कॉलनीतले लेमन भाई. स्ट्राईकला लेमन आणि नॉन स्ट्राईकला रितेश जाधव. यावेळेस या सीझनला त्यांची बॅट जरा स्लो चालत आहे पण एक वेग भेटणार आहे त्यांच्या बॅटीला जेणेकरून ते त्यांच्या टीमसाठी रन बनवतील आणि त्यांच्या टीमला जितवतील. विजय पटारेचा बॉल खूपच सुंदर असा बॉल. अंपायरचा डिसिजन डॉट बॉल. अंपायर डिसिजन डॉट बॉल ना. ओके. खूपच सुंदर बॉल. विजय पटारे डॉट बॉल. इन्फॉर्म. कालच्या त्यांच्या गचळ बॉलिंगमुळं आम्ही जिंकलो होतो. दोन डॉट बॉल आणि हा तिसरा सुद्धा डॉट बॉल. खूप सुंदर अशी बॉलिंग करत आहेत आपले विजय पटारे. जेवढे डॉट बॉल होणार तेवढे टीमला प्रेशर येणार. खूपच सुंदर असा चिकी काढून एक रन पूर्ण केला आहे लेमन बाई आणि रितेश बाईंनी. खूपच सुंदर असा टोळलेला फटका पण तशी सुंदर अशी फिल्डिंग आशुतोष लोखंडे कडून. आणि हा विजय पटारेचा चौथा डॉट बॉल होता या ओव्हरीतला. विजय पटारेने खूपच सुंदर अशी बॉलिंग आणि चिकी रितेश भाय यांच्याकडून. एक ओव्हर नंतर कदाचित 2 रन. रितेश विजय पटारे यांनी आज दिवसभर बॉलिंगची प्रॅक्टिस केली असणार. हो, त्याच्यामुळेच त्यांनी आज खूप सुंदर ओव्हर टाकली आहे. ते बोलतात ना प्रॅक्टिस मेक यू परफेक्ट. तेच विजय पटारेने आज प्रॅक्टिस करून आज परफेक्ट अशी बॉलिंग केलेली आहे. संघाची धावसंख्या झाली आहे 2 रन. दुसरी ओव्हर आपले सतीश भाऊ. खूपच सुंदर असा बॉल सतीश भाऊ यांच्याकडून आणि छान अशी किपिंग विजय पटारे करताना आणि ते त्यांच्या टीमला चेअर करतात आहेत. पण कोणी टाळ्या वाजवत नाही. प्लीज टाळ्या वाजवा. जेव्हा तुम्ही तुमच्या टीमला चेअर करणार तेवढेच ते उत्साहित होणार आणि त्या प्रकारे ते खेळणार. खूपच आपले अशोक भाऊ साळवेंचे 1 रन डिक्लेअर. पुत्र साहिल यांच्याकडून मिस फील्ड झाली आहे आणि टीच्या स्वरूपात 1 रन सारनाथ लायन्स या टीमच्या खात्यामध्ये.
खूपच सुंदर असा बॉल सतीश भाऊचा आणि तशीच फिल्डिंग. संघाची धाव संख्या झाली आहे 3 रन. जेवढे बॉल डॉट होणार तेवढाच प्रेशर त्या टीमवर येणार. खूपच सुंदर असा बॉल, तशीच गचाळ अशी आकाशची फिल्डिंग. हा बॉल पकडून स्टंपला लावायचा आहे, पण त्यांनी तो प्रयत्न नाही केला, फक्त बॉल अडवला. सारनाथ लायन्सचे आयकॉन बॅट्समन लेमन भाई नो बॉल. संघाची धाव संख्या झाली आहे 5 रन. तसा आयकॉन बॅट्समन समोर येतो. नो बॉल आणि तशीच एक डी ऑफ साइडला टोलवलेली आहे आपल्या लेमन भाईनी. संघाची धाव संख्या झाली आहे 7 रन. तसा आयकॉन बॅट्समन बॅटिंगला येतो तर थोडाफार प्रेशर हा समोरच्या टीमवर सुद्धा येतोय, हे दिसून येतंय. खूपच सुंदर असा बॉल टाकला होता, पण त्यांची रनिंग बिटवीन विकेट खूपच सुंदर होती आणि तसंच गचाळ असं रक्षक विराज यांच्याकडून संघाची धाव संख्या झाली आहे 9 रन. लास्ट बॉल. खूपच सुंदर असा शॉट. कॉन्फिडन्स हा दिसून आला लॉंगअपच्या प्लेअर मध्ये. त्यांनी जो एका हाताने बॉल पकडला, पण हा कॉन्फिडन्स चुकीचा आहे. तुम्ही 2 हाताने बॉल पकडायचा प्रयत्न करा. संघाची धाव संख्या 10. धारण झालेले आहेत. सुंदर अशी बॉलिंग, सुंदर अशी फिल्डिंग केली होती, पण कीपर यांच्याकडून बॉल मिस झाला आणि डीच्या स्वरूपात एक बंडी आणि एक धाव, तसे 2 रन. म्हणजे संघाची धाव संख्या झाली आहे 12 रन. व्हेरी गुड रनिंग बिटवीन विकेट. सारनाथ लायन्सचे दोघं पण धडाधडीचे बॅट्समन लेमन आणि रितेश हे संघासाठी चिकी काढून रनची बढती करतात. हे बघण्यासारखं आहे. अशी फिल्डिंग विजू पटारे यांच्याकडून. एका प्रकारे तक्षशिला ग्लॅडिएटर्स ही सारनाथ लाईनवर भारी होती, पण
रितेश आणि लेमनच्या बॅटिंगच्या जोरावर ही सारनाथ लायनने परत कमबॅक केला आहे. खूपच सुंदर असा डोळा शॉट रितेश कडून आणि 1 रन. संघाची धाव संख्या झाली आहे 15 रन. मी आज जी विजय पटारेने बॉलिंग केली ती बॉलिंग ते पूर्ण मॅच करतात तर बक्षीसला ग्लॅडिएटर्स खूप वरती येऊ शकते. वाईट आहे का? अंपायर प्लीज ऍक्शन करा, इथे सांगा वाईट आहे की नाही. अंपायर डिसिजन डॉट बॉल. खूपच सुंदर अशी बॉलिंग करत आहेत विजय पटारे. डॉट बॉल टाकला आहे विजय पटारेंनी. लास्ट बॉल. 1 चेक. सर्व टीमना सांगतो मी 1 चेक. सेकंड चेकला नो बॉल असणार हे सर्वांना माहीत असलं पाहिजे. जसे बॉलर आहेत आपले चिराग. अंपायर डिसिजन नॉट आउट. रिव्ह्यू घेतला आहे सतीश भावकडे यांनी. रिव्ह्यूची अपील केलेली आहे. विराज हा फिल्डिंग खूप सुंदर करतो पण त्याच्या थ्रोचा जजमेंट होत नाहीये. त्याच्यामुळे संघाची धाव संख्या 15. सारनाथ लायन्स क्या बात आहे हे सोनू भाऊ. खूप बॅक होते. त्यांची रनाची गती ही आयकॉन बॅट्समन आणि रितेश यांनी पुढे वाढवलेली आहे. अंपायर डिसिजन नॉट आउट. संघाची धाव संख्या 16. सर्वांना सुवर्ण संधी आहे. 2 विकेट काढल्यास किंवा 2 फोर मारल्यास सलग तर संघाची धाव संख्या झाली आहे 16. त्यांना 301 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. ॲडव्होकेट प्रवीण भाऊ गाडवे यांनी आणि प्रणय यांच्याकडून. स्पर्धेमध्ये भेट दिल्याबद्दल त्यांचा हार्दिक आभार. त्याचप्रमाणे प्रवीण भाऊ कानडे यांचे हार्दिक आभार. फक्त सुवर्ण संधी गोलंदाजी घेऊन शशी भाऊसाठी आहे. त्यांनी स्पर्धा रिव्ह्यू चेक करू शकता. पंचांनी थर्ड अंपायरकर अंपायरचा निर्णय टुरी. पण जो शॉट लेमन यांनी मारलेला आहे तो अतिशय जलद गतीचा आणि उत्कृष्ट असा शॉट होता. टीम पॅन्थरच्या सर्व खेळाडूंनी आकाश पगारे बॉलिंगसाठी सज्ज. यांच्याकडे जमा व्हावे.
आधीचं नाही आर्यन यांनी फिल्डिंग केलेली आहे आणि धावचित्त झाले आहेत आपले रितेश जाधव. तक्षशिला सारनाथ लायन्सचे वर्सेस आलेले बॅट्समन शार्दूल. सारनाथ लायन्स. स्कोर अजय संघाची धाव संख्या झाली आहे 19 रन. शशिकांत लोखंडे यांच्यामध्ये हा सामना सुरू आहे. बघूया कोण बाजी मारतय. चलेगा हाथी उडेगी धूल, ना रहेगा पंजा ना रहेगा फूल. हो, खूप सुंदर असा फटका. वनडीच्या स्वरूपात टॅप एक मारून रन. 1 रनाची धाव. संघाची धाव संख्या झाली आहे 20 रन. संघाची धाव संख्या. लास्ट ओव्हर. आकाश पगारे. फुल टॉस बॉल. खूपच सुंदर असा 2 रनात. टॅप सारनाथ लायन्सच्या आयकॉनिक बॅट्समन कडून. हेच असतं आयकॉनिक बॅट्समन हा लास्टच्या ओव्हर पर्यंत टिकला की एका प्रकारचं प्लस पॉइंट हा त्या टीम साठी असतो की लास्टची ओव्हर ही आयकॉन बॅट्समनला भेटली टाकायला खेळायला तर ते खूप सारं. सतीश भाऊने सुंदर अशी फिल्डिंग करून धावचित केलं आहे लेमन भाईंना. पुढील बॅट्समन साहिल. यानंतर होणारा सामना भीम पॅन्थर वर्सेस मोरेन अंपायर. दोन्ही संघाची धाव संख्या झाली आहे मालकांनी स्टेज 22 रन. खूप सुंदर असा फटका. खूपच सुंदर अशी फिल्डिंग केली आहे सोनेने आणि संघाची धाव संख्या झाली आहे 23 रन आणि क्वीन आहे 24 ची. बघू आता आपले तक्षशिला ग्लॅडिएटर्सचे आयकॉन प्लेयर सतीश कडियट. 24 बॉल 24 हे रन करू शकतात का? चे संघ मालक व मोरे नंबरचे संघ मालक यांनी मॅच बॉल अंपायर मॅच बॉल. पुन्हा एकदा सुवर्ण संधी. 301 रुपयाचं पारितोषिक ॲडव्होकेट प्रवीण आणि प्रणित यांनी ठेवलं आहे. ते 2 विकेट आणि 2 फोर मारल्यास तर कृपया करून तुम्ही हा मॅच बॉल. पुढील सामन्याचे टॉच नाणेफेक होत आहे. भीम पंतर वर्सेस मोरन फर्स्ट अंपायर. इनिंगचा मॅच बॉल आला नाहीये. फर्स्ट इनिंगचा मॅच बॉल. टॉच उडणार आहे. पुढील मॅच अंपायरला विनंती आहे. आणि फर्स्ट इनिंगचा मॅच टॉच बॉल. हा भीम पॅन्थर्स यांनी नाणेफेक हे जिंकलेलं आहे आणि ते डिसाईड करतील की त्यांना पहिले काय घ्यायचं आहे, गोलंदाजी की फलंदाजी. बॅटिंग साठी सज्ज आपले आकाश भाऊ उर्फ दा. तर
आहेत आपले शार्दूल सिद्धांत शार्दूल. खूपच सुंदर असा ऑफ साईडला टोललेला फटका आकाश पगारे यांच्याकडून. तुम्ही आकाश पगारेला खूप हलकं समजता. त्यांची बॅटिंग जी आहे ती एकदम कडक कडक. आता स्ट्राईक रेट पण खूपच सुंदर आहे. संघाची धाव संख्या झाली आहे 1 रन आणि टू विन साठी आहे 24 रन. खूपच सुंदर असा बॉल पण तशीच फिल्डिंग आयकॉन प्लेअर लेमन यांच्याकडून. खूपच सुंदर असा ऑफ साईडला टोललेला फटका आकाश पगारेकडून. तुम्ही हा पुन्हा कॅमेरामध्ये रिप्ले बघा त्याच्यामध्ये कसा सुंदर असा शॉट टोललेला आहे आकाश पगारे यांनी. क्या बात है. संघाची धाव संख्या झाली आहे 2 रन. खूपच सुंदर अशी बॉलिंगचा निर्णय आणि एका प्रकारचं हे क्रिकेट काय असतं. फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू लर्न अ बेसिक रूल्स ऑफ क्रिकेट. आणि अंपायर प्लीज सांगा हा बॉल काउंट असणार ना. ओके तर 4 बॉल झालेले आहे आणि संघाची धाव संख्या झाली आहे 2 रन. तुम्ही जर का क्रिकेटचे बेसिक्स रूल हे जर का अजून एक क्रिकेट भेटतो शार्दूल ठाकूर यांना तर 301 रुपयाचे पारितोषिक भेटणार आहे. खूपच सुंदर असा लेग साईडला केलेला टोललेला एक फटका आकाश पगारेकडून. संघाची धाव संख्या पुढील बॅट्समन आहेत आपले सतीश भाई कडियट. खूपच सुंदर असा शार्दूलचा बॉल. पण हा जो बॉल त्यांनी अगोदर टाकला असता तर कदाचित त्यांना 301 रुपयाचं पारितोषिक मिळालं असतं. पण ते बोलतात की मी चिराग नाही आहे, मी पैशासाठी नाही खेळत, मला बॉलिंग करायची आहे. 3 वाईट टाकून कमावणारे आमचे चिराग भाऊ पगारे. एक्झॉटिक साईल एक जगावेगळी पीठ लागली होती आपल्या गिरे यांना विनंती कोणाला तरी पाठवा तर. संघाची धाव संख्या झाली आहे 3 रन. तक्षशिला ग्लॅडिएटर्सचे आयकॉन प्लेअर सतीश भाव गिरीश कोणाला तरी पाठवा. यांची बॉक्स मध्ये थोडी बॅट शांत पण ओपनला आपल्या कॉलनीतले ते एकदम कडक प्लेअर आहेत. पुढील बॉलर साहिल मुरळ. खूपच सुंदर असा टोललेला फटका. अंपायर डिसिजन सांगा. ओके संघाची धाव संख्या झाली आहे 4 रन. तक्षशिला ग्लॅडिएटर्स अजून पण कमबॅक करू शकतात. खूपच सुंदर असा ऑफ साईडला टोललेला फटका आणि सुंदर अशी फिल्डिंग यांच्याकडून. कोणी विचार पण नव्हता केला की तो बॉल एवढा जोरात असा टोला मारला होता सतीश भाऊ यांनी.
पण अशी सुंदर अशी फिल्डिंग कुणाल यांच्याकडून. अंपायर डिसिजन डॉट बॉल. डॉट बॉल. बहुत अच्छे कुणाल. हेच आपले व्हेरी गुड. आकाश खरे. आकाश खरे हे टीमचे इमर्जिंग प्लेयर त्यांच्या जे गिरीश पाहिजे तर खाली आहे. त्यांच्या टीमला खूपच सुंदर असा टोलला टॅप. डॉट बॉल. डॉट बॉल. साहिल मुरळ यांची बॉलिंग खूप चांगली चाललेली आहे. त्यांनी 2 डॉट केलेले आहेत बॉल. संघाची धावसंख्या 4. खूपच सुंदर असा टोलला फटका तो 2 रनासाठी. तर आर्यन यांनी प्रयत्न केला बॉल पकडण्यासाठी. संघाची धावसंख्या 6. खूप चांगली बॉल बॉल आहे साहिल मुरळ यांनी. हे बघा जेवढे डॉट बॉल येणार लास्ट बॉलच समोरच्या टीमवर प्रेशर येणार आणि जे बॉलिंग करत असतील संघाची धावसंख्या झाली आहे 6 रन. अंपायर डिसिजन नॉट. काय डॉट बॉल. अनअपेक्षित ओव्हर. कोणी हा विचार पण नव्हता केला की साहिल मुरळ हे एवढी सुंदर अशी बॉलिंग टाकतील. संघाची धावसंख्या झाली आहे 6 रन. आता 12 बॉल मध्ये 18 रनांचा एक उंच असा रनांचा डोंगर तक्षशिला ग्लॅडिएटर्स यांना पार करायचा आहे. खूपच सुंदर अशी किपिंग. विकेट. पण बोलतात ना डोंगर चढायला एका प्रकारे ट्रेकिंग. संघाची धावसंख्या 6. खूपच सुंदर असा टोलला फटका. चेतन पगारे हे खूप सुंदर बॅट्समन आहेत पण मला हेच कळत नाही त्यांना लास्ट पर्यंत का त्यांना अगोदर उतरवा जेणेकरून तुमच्या टीम साठी रन वाढतील. कारण क्रिकेटचा खूप अनुभव आहे मला म्हणून मी थोडं माझ्याकडचं ज्ञान दुसऱ्यांना खूपच सुंदर असा बॉल शार्दूल यांचा. आज सारनाथ लायन खूप चेरअप मध्ये आणि खूप कडक वाटत आहे. तर ते जो रहस्य आहे त्यांचे आयकॉन प्लेअर ज्यांनी लास्ट पर्यंत ही खेळी केली आणि रनांचा डोंगर उभा केला. खूपच सुंदर असा बॉल. सुंदर अशी फिल्डिंग पण कचार असा थ्रो मानव पवार यांचा. ते एका प्रकारचे अनलकीच प्लेअर आहेत. संघाची धावसंख्या झाली आहे. संघाची धावसंख्या झाली आहे संघाची धावसंख्या झाली आहे
10 रन. काय रे मग? आणि चेतन पगारे यांनी चौका मारला. बॉल झालेले आहेत 4 बॉल. 4 बॉल. 8 बॉल 14 रनांची आवश्यकता. काय मोठी मॅच नाही ही. खूपच सुंदर असा शार्दुल बाय. बॉल शार्दूल यांचा. लास्ट बॉल. महेश सोनवणे यांनी 500 रुपयाचे पारितोषिक ठेवलं आहे चौक्यासाठी. खूपच सुंदर असा टोळलेला फटका. 1 रनासाठी. संघाची धावसंख्या झाली आहे 11 रन. आता कळणारे लास्ट बॉलर असतील आपले लेमन भाऊ. 11 झाले. 24 विनी. कॅल्क्युलेट करा. 6 बॉल 13 रनाची आवश्यकता. नो. आणि हिट आउट. चेतन भाऊ हिट आउट झालेले आहे. हिट आउट तर कन्फर्म आहेत आपले चेतन पगारे. अंपायर डिसिजन सांगावा हा नो आहे की काय आहे. नो नाहीये. विकेट आहे. खूपच सुंदर अशी बॅटिंग आणि तसंच रनआउट झालेला आहे आपले सतीश भाऊ आउट पडियाळ. झालेले आहे. संघाची धावसंख्या 11. भाऊ लेमन यांनी लगातार विकेट घेतले आहेत. तर शशिकांत भाऊंनी जर का चौका मारला तर विकास भाऊ रोकडे यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक भेटणारे. हा वाईट बॉल आहे. संघाची धावसंख्या झाली आहे आता वाईड आहे ना? 12. पुढील बॅट्समन आशुतोष. तशी सुंदर अशी फिल्डिंग आपले आकाश खरे यांच्याकडून. सुंदर असा बॉल लेमन बाय यांच्याकडून. ही असती आयकॉन प्लेअरची जबाबदारी. आणि छत्रपती स्ट्रायकरचे आयकॉन प्लेअर हे कॅमेरा सांभाळतात. खूपच सुंदर अशी बॅटिंग आर्यन यांच्याकडून. छान असा लेग साईडला टोळलेला फटका. लास्ट बॉल. लास्ट बॉल. सुंदर असा शॉट. पण सारनाथ लायन्स ही मॅच विन झालेली आहे. तक्षशिला ग्लॅडिएटरची ही 3री मॅच आहे. ते ही मॅच हारलेले आहेत. तर